मी बोलायला प्रत्येक वेळेस तयार आहे, कारण मी घाबरत नाही आता एक मिनिट. सर्वप्रथम माझं नाव इक्बाल शेरका तडवी. आता माझी निवड झाली PSI पदी. माझे सहकारी आणि विजय सर आणि संदीप सर यांचं तुमच्याकडे यायचं म्हणजे आम्हाला एक भीती होती, कारण आम्हाला उशिरा कळलं. मी नितीन जाधव आम्ही दोघं सेपरेट अभ्यास करत, दोघं जणच. आम्ही एकटीसला कोणी घेतलाच नाही लास्टपर्यंत. पण लास्टला ज्यावेळेस तुमचा MIT ज्यावेळेस झाला, पेपर फुटला तुमचा, समजा ते जल्लोष झाला, 282 टॉपर, 280 सेकंड, त्यावेळेस आम्ही दिनेश सरला भेटलो. म्हटलं सर पेपर बघू द्या आम्हाला. आम्ही पेपर पाहिला, आम्हाला पेपरमध्ये मार्क किती पडलं? 230. म्हणलं आता आपण पेपर काही जाऊ शकत नाही तुमच्याकडे. आम्ही जॉईन नाही केलं, मिस केलं समजा तुम्हाला. पण आता त्याच्यानंतर तुम्ही आमच्या सहवासात आले, ते आमचा एक फायदा झाला. गुरु भेटले आम्हाला. त्याच्यानंतर मग दिनेश राठोड, राधेश्याम, आमचे मित्र सहकारी सगळे, धुमाळ सर जालन्याहून यायचे. मला म्हणायचे चल ना भाई जाएंगे सर. धुमाळ सर मला रोज म्हणायचे चल ना भाई जाएंगे सर. तर म्हणलं सर आम्ही खूप माग आहे आणि आमचं स्टेबल आहे. आम्ही PSI होणार, स्टेबल आहे म्हणलं, कारण पहिला मला 62 मध्ये आणि मेन्सला 255 होते. ग्राउंड तर आम्ही कधी पण सांगा 100 मारणार होतो. एवढं होतं की PSI आपण फिक्स होणार, टॉपरमध्ये राहणार नाही, 615च्या खाली बी राहणार नाही, 615 येऊन राहणार, मध्ये बसणार. जेव्हा आपण पहिल्यापासून प्री चालू होती तेव्हापासून आमचं फिक्स होतं की आम्हाला PSI व्हायचं, बाकी काहीच घेत नाही. तुमचे खरं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, तुम्ही PSI मध्ये निवड झाले. सरबद्दल नंतर ओळख झाली आपली, एकदम मित्रासारखी झाली. आम्ही कॅनॉटला भेटलो, चहा घेतला, आधीनेच भेट घालून दिली. कोमरगाव साहेब होते आणि निकम साहेब आमचे, तुमचे नाव घ्यायचे सारखे. आणि मित्रासारखा परिवार वाढला. त्याच्यानंतर बी आपण आयुष्यात कधी भेटू, सोबत एकमेकाला सहकार्य करू. आणि यूथ आहे पाठीमागं. तुम्हाला एक सांगतो, चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला वेट करावं लागला, थांबावं लागलं 1 तास 2 तास दिवसभर, सर आज नाही बोलणं झालं मग उद्या सांगा मला काय करावं लागेल. चांगल्या गुरुवर तुम्हाला वेळ थोडा कमी देईल, पण मग तुमचे 4 शब्दच बोलत तुम्हाला की मित्रा मुली हे कर, हे तुमचं महत्त्वाचं आहे. थोडं तुम्ही कॉन्सन्ट्रेट राहा भविष्यात की मला हे करायचं आणि हेच पाहिजे. एक योग्य व्यक्ती सल्ला घेतला ना की आयुष्यभर तुम्हाला काम येईल. क्योंकि ती एकच मिनटं बोलत तुम्हाला किंवा तू असं कर, तुम्ही त्याच्यासाठी अलर्ट राहा. किंवा चांगले व्यक्ती मिस नाही झाले पाहिजे आयुष्यात. ते सारखे येत नाही आयुष्यात, एकदा आला की निघून जातो, ते भेटणार नाही आपल्याला 2 वर्ष 3 वर्ष. आता माझ्या गावाकडे जायला मला 6 वर्ष झाले. 6 वर्षात मी माझ्या गावातल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना एक कॉल सुद्धा रिसिव्ह केलेला नाही. तर ते मिस झालेत. चांगल्या व्यक्तीचे मार्ग, मी चांगलं म्हणत नाही, पण मी चांगला आहे, मी सांगतो तुम्हाला, ते मिस झालेत, ते भरकटलेत. तर मी आता जे आहेत कनेक्टमध्ये त्यांना मी सांगतो की तुम्ही असं मार्गदर्शन करा, असं करा, ग्राउंड असं करा, अकॅडमीला CV सेंटरला या किंवा मग लेक्चरसाठी तुम्ही इथं या. तर चांगल्या व्यक्तीचा सहवास कधी पण सराउंडिंग तुमचं ग्राउंड, आता ग्राउंड लावतो आम्ही तर 50 पोरं होतो, कोणताच मुलगा असं नाराज ठेवणार नाही आम्ही. आता आमचे मित्र नाव नाही घेत, पण एवढे डिप्रेशन होते. आर्मीचा एक मित्र ओळखीचा पण नव्हता आमचा, त्याला 2 तास आम्ही बोलत होतो, माणूस एक शब्द बोलला सर 2 तासात, एक शब्द, पण तरी आम्ही त्याला साथ सोडली नाही. की म्हणलं आपल्याला जिंकायचं आहे, आपण हारण्यासाठी पैदा आलेलं नाही, लढण्यासाठी. ज्यावेळेस ग्राउंड होतं, आज रात्री आम्ही काय म्हणलं मित्राला, म्हणलं उद्या एक तर मरायचं नंतर जिंकायचं, 100 घेऊन यायचं, 100च्या खाली मार्क घ्यायचं नाही, तरच तुम्ही ग्राउंडच्या खालून पाय ठेवायचा. तर आमचे जेवढे मित्र आहे त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं होतं 100 घ्यायचं तरच यायचं. रात्री बोलला आम्ही चिडवतो, आपले मित्र आहे, भाऊ म्हणतो आम्ही. त्याला म्हणलं 97 जर तू 100च्या खाली आला तुला मारणार, पण आता बोलतो त्यांनी 97 घेतले. नाराज होऊ नको भैया, तू PSI आम्ही PSI. हे बघा, तुम्हाला संधी एकच भेटणार आयुष्यात. आता मी तर आलोय, मला पुन्हा सर बोलवणार नाही किंवा तुम्हाला डबल स्टेज भेटणार नाही, एकदाच लढायला भेटणार. असं लढायचं की जिंकायचं, म्हणजे लक्ष ठेवलं पाहिजे सगळ्यांनी. 6 वर्ष गावात गेलं नाही, गावात गेलो तर आता म्हणतात की पोरग करून दाखवले ना. एकदाच संधी भेटली. आता 22ला आम्ही 0.45 सेकंदनी कटलो. कोणाला सांगता कळलंच नाही. 0.45 सेकंद तुम्हाला तरी कळतं का? 0.45 सेकंद म्हणजे किती? एका सेकंदचा अर्धा सेकंद. त्या एका सेकंदने माझे 4 वर्ष घातले. 4 वर्षात माझी आई गेली, माझं करिअर गेलं, म्हणजे माझी जवानी गेली, किंवा काय जे असेल ते मी डिझर्व केलं तर माझ्या आयुष्यात मला हे करायचं ते करायचं. 4 वर्षांनी काहीच केलं नाही. हेच तो सेकंद वापस आणण्यासाठी मला इथे यावं लागले. 2026 उजाडावं लागले. त्यामुळं एका सेकंदाला किंमत द्या. तुम्हाला काही करावं लागलं यश घेण्यासाठी, सक्सेस घेण्यासाठी काही करा. आता माझं 32 आहे, मला म्हणते मॅरेज, लग्न कधी करणार, ते सगळं येणार तुमच्या आयुष्यात. सगळं गाडी येणार, पैसा येणार, लग्न येणार, फक्त तुम्ही सक्सेस घ्या. काय जे तुम्हाला वाटते मला
पोलीस बनायचं आहे, मला मास्तर बनायचं आहे, मला IAS बनायचं आहे, IPS बनायचं आहे, PSI बनायचं आहे, एव्हरीथिंग सगळं दरवाजे ओपन आहे. पण तुम्ही मार्ग शोधा, गुरु निवडा, चांगला गुरु निवडा, चांगला मित्र निवडा, चांगला तुमचा सर्कल निवडा. हे माझं सर्कल आहे, हे माझे मित्र आहे, ही माझी फॅमिली आहे. फॅमिली तुमचा कधी पण सपोर्ट आहे. तुम्हाला काही बी करा, तुमच्या फॅमिली तुम्हाला आयुष्यात बी कधी म्हणलं नसेल की हे करू नको करा. फक्त गुरु आणि मार्ग. आता गुरु आम्हाला असे भेटले आयुष्यभर आमच्या सोबत आहे. त्यांनी मला त्यावेळेस सांगत होते की भाई तुम्ही राज्यसेवा तयार करत होते. तर आम्हाला नंतर म्हणजे आम्हाला मेनच्या लास्टच्या 20 दिवस कळलं, ज्यावेळेस तुमचा MIT पेपर झाला ना, त्यावेळेस आम्हाला कळलं की बाबा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं आम्ही बाहेर त्या सर्कलमध्येच नव्हतो. आम्ही नितीन जाधव माझा मित्र आहे भाऊसारखं, आम्ही या सर्कलमध्येच नव्हतो. कॉम्पिटिशन नाही, आमचं फक्त एकच होतं PSI व्हायचं. तर मग आम्हाला ज्यावेळेस MITचं कॉलेज लीक झाला, तुमचं एवढा धमाका झाला ऑल महाराष्ट्रात की पेपर एवढा छान की 282 टॉपर. आणि ते पेपर सोडवलं तर आम्हाला 230. म्हणलं यार आपण आता यांच्याकडे जाऊ शकत नाही, तर आपण शेवट दिवस राहिले. पण तुमचा मग तेवढाच एक लास्ट पेपर सोडवला. तुमचे मित्र दिनेश राठोड भेटला, प्राध्यापक भेटला, सगळं सहकार्य भेटलं. त्याच्यानंतर पेपर दिला, पेपर झालं. तर मी मिस केलंय कोणाला, हे सरांना, विजय सर, संदीप सर मिस केलंय का, कारण मला लवकर भेटले नाही. जर ते भेटले असते 1 वर्ष अगोदर, 1 वर्ष तुमच्या मेन्सच्या अगोदर, तर मी आज टॉपर असतो किंवा मग नथिंग एक 10च्या आत असतो महाराष्ट्रात. म्हणजे एक संधी मला जर एक लवकर भेटले असते राठोड सर, धुमाळ सर म्हणत होते, पण मला कमी वेळ होता 2 महिने होते, 1 महिना होता, त्यात मग तुमच्या कनेक्ट व्हायला वेळ लागणार होता. त्यामुळं मी एक मिस केल्यामुळं आज मला ग्रुपमध्ये किंमत मोजावं लागली असती. पण एक आपलं विश्वास होता, 100% कॉन्फिडन्स होतं की मी PSI होणार. आणि मी सगळ्या गावाला मी असं सांगून ठेवलं होतं की मी लौटूंगा. 2022 गया मेरे हाथ से, लेकिन मैं लौटूंगा. 4 साल गए मेरे, लेकिन ऊपर वाला मेहरबान तो क्या दुनिया क्या करने वाली, सगळं काय करत नाही. तुमचं खूप खूप अभिनंदन. माझे 2 शब्द ऐकले आणि तुम्ही यूथ आहे पाठीमागं. आता आमचं काय, आम्ही सक्सेस घेतो, आम्ही लागलो आमच्या आधी. पण तुम्हाला ठरवायचं आहे दिशा, तुम्हाला गुरु देणार आहेत, तुम्हाला सगळं अवेलेबल आहे, ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, सगळं आहे. फक्त भरकटू नका, एका चांगल्या व्यक्तीचा सल्ला घ्या आणि त्याचा फायदा घ्या. आयुष्यात आम्हाला कमी गुरु भेटले, कमी मित्र भेटले, पण सारे जीवाभावाच भेटले. मी तर सगळ्यांनाच असं, मला असं कोणी ओळखत नसेल की तडवी आहे म्हणून, मग सगळे आपली जवळचे सगळे आपले मित्र आहे. तुम्ही नसेल, हे नसेल, मला IRB SRB ऑल महाराष्ट्र, मला महाराष्ट्रातून आता रेड्डी सरच बोलत होतो, महाराष्ट्रातून बोलाले. तुम्ही काय करता सर सोबत, म्हणून मी सरचा असिस्टंट. तुम्ही काय करता सर सोबत, म्हणून सर मी मित्र आहे. सर म्हणजे मित्र आहे, आमचं गुरु आहे. त्यासाठी मी थांबलोय. मी काही करणार, ते म्हणणार ते करणार. तुम्ही गुरुसाठी काही करा, वेळ द्या, प्रत्येकाला थोडा वेळ द्या, तुम्हाला चांगला मार्ग दाखवणार आहे. चला, तुमचा जास्त वेळ घेत नाही, खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या फौजदार आमचे 615ची बॅच आहे ऑल महाराष्ट्रात. 2026 लिहून ठेवा तुम्ही. 615 असेच चमकणार आहेत महाराष्ट्रात. तुम्ही विचार बी करू शकणार नाही की चला क्या किस्मत लेके आहे 615. असेच चमकणार बायकोच जर आमचे. तुम्ही बघा आणि वाच ठेवा, 615 लिहून ठेवा की टॉपर आणि लास्ट हे 615 महाराष्ट्रात टॉप राहणार आहे. अँटिल 2050 पर्यंत जे रिटायर होणार तोपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. चला, खूप खूप धन्यवाद.